बघा मस्त अशी आपण आज पनीर भुर्जी रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग पनीर भुर्जी रेसिपीला सुरुवात करूया। बघा इथं 2 ते 3 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले, 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले, लसूण कट करून घेतला, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून। आणि बघा आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता बघा 2 ते 3 पड्या तेल घातलं। तेल छान तापल्यानंतर जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि बघू शकता जिरं मोहरी थोडी जास्तच वापरलेली आहे, छान लागते भुर्जीमध्ये। आता जो कट करून घेतला होता लसूण तो टाकून घेतला, तुम्ही ठेचूनही वापरू शकता, पण असा कट करून घेतलेला पण छान लागतो। आणि आता बघा जो आपण बारीक कांदा कट करून घेतलेला आहे, थोडा कांदा भुर्जीला जास्तच वापरायचा, खूप सुंदर लागते ही भुर्जी, वाटणार नाही आपण घरी बनवलेली आहे। अगदी हॉटेलसारखी ही पनीर भुर्जी तयार होते। आणि बघू शकता आता मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार होणार आहे। मस्त कांदा असा बघा आता सोनेरी रंगावर झालेला आहे, आपला परतून घेतलेला आहे। कांदा छान परतल्यानंतर आपल्याला आता टोमॅटो जो कट करून घेतला होता तो पण टाकायचा आहे। टोमॅटो पण मी 2 छान असे थोडेसे मध्यम आकाराचे कट करून घेतलेले आहे। आणि आता टोमॅटो पण मी कांदा छान झाल्यानंतर परतल्यानंतर टोमॅटो टाकून घेतला, परत एकदा मस्त असं एकदा हलवून घ्यायचं आहे। आणि एखाद्या वेळेस भाजीला काय करावं सुचत नाही, झटपट ही पनीर भुर्जी अगदी पटकन होते, काही वेळ लागत नाही। आता बघा कांदा टोमॅटो छान परतल्यानंतर आता चवीनुसार मिरची पावडर घातली 2 ते 3 चम्मच छोटे, आणि 1 चम्मच मी हळद पावडर घातलेली आहे, 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे, आणि 1 चम्मच जिरा पावडर, धना पावडर मी असं घातलेलं आहे। खूप छान लागते ही भुर्जी, पनीर भुर्जी। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का माझी। जर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा इथं मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। आता बघा आधी खिसून ठेवायचं नाही, अशीच खिसणी घ्यायची आणि आपला मसाला परतल्यानंतर अशा खिसणीच्या साहाय्याने ही पनीर डायरेक्ट आपल्याला मसाल्यामध्येच खिसून घ्यायचं आहे। म्हणजे आपण खाली जर एखाद्या ताटामध्ये खिसलं तर ते जास्त त्याचा चुरा होऊन जाईल। आणि आता बघा मी असं खिसून घेतलेलं आहे संपूर्ण पनीर मसाल्यामध्ये। आणि आता आपली पनीर भुर्जी तर तयार लगेच होणार आहे। खूप छान लागते ही पनीर भुर्जी, पटकन पण होते, झटपट होते। एखाद्या वेळेस काय बनवावं तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। पनीर तर खायचं आहे पण मग खूप झंझट नाही करायची, तेव्हा तुम्ही मग अशी पनीर भुर्जी नक्की खा। आणि आता मस्त बघा आता पनीर आपलं हलवल्यानंतर आता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे, आणि थोडंसं कमीच घाला आधी मीठ, नंतर थोडंसं खाऊन बघा, वाटलंच तर कमी वाटलं तर घाला, पण खारट ही भुर्जी अजिबात चांगली लागत नाही। आणि आता मस्त मीठ टाकल्यानंतर परतवून घेतलं। आता आली ती आपली हिरवीगार मस्त कोथिंबीर, छान अशी बारीक कट केलेली, आणि कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे, कोथिंबीरीशिवाय तर मजाच नाही भाजीला। आणि आता कोथिंबीर मस्त अशी आता टाकून झालेली आहे आणि परत परतवून घेतलेली आहे, आपली भुर्जी तयार झालेली आहे। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्या। चला तर मग आपण आता खाण्यासाठी तयार आहोत, या तुम्ही पण बघा किती सुंदर आपली पनीर भुर्जी तयार आहे। श्री स्वामी समर्थ।